नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपण खानदेश स्पेशल उडीद वडे बनवूया. तर बघा, मी अशी सालीसकट उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती छान स्वच्छ धुवून ती 3 ते 4 तासासाठी भिजायला ठेवून दिली आहे. तुम्ही साल काढलेली रेडीमेड डाळसुद्धा घेऊ शकता, पण ही घरचीच होती त्यामुळे मी भिजू घालून ठेवली. तर 3 तासानंतर ती छान भिजल्या जाते आणि तिचे साल सैल होतात. आणि अशा प्रकारे आपण चाळणीमध्ये थोडी थोडी डाळ घेऊन धुवून घ्यायची. सहज साल निघते, छान चोळून चोळून धुवून घ्यायची. अगदी पांढरी शुभ्र निघून जाते. जेवढी काळी तेवढी आतून ती छान पांढरी सफेद निघते. बघा, अशा प्रकारे छान धुवून घ्यायची. जास्त वेळही लागत नाही. आणि शक्यतो वड्याच्या डाळीला ना सालीसकटच डाळ घ्यायची, कारण चव छान लागते. माहीत नाही का, पण आमची आजी असं सांगते. बघा, अशा प्रकारे छान अगदी पूर्ण साल निघेपर्यंत डाळ धुवून घ्यायची. बघा किती छान निघाली ना, अगदी पांढरी शुभ्र. अशा प्रकारे पूर्ण डाळ आपण धुवून घेऊया आणि नंतर दुसऱ्या स्वच्छ पाण्याने परत धुवून घ्यायची आणि चाळणीमध्ये निथळायला ठेवून द्यायची. हे उडीद वडे ना आमच्या इकडे फार स्पेशल असतात. अगदी सणाला, वाराला, नागपंचमी, पोळा अशा विशेष सणाला बनवल्या जातात. कधी कधी मूड असला तर पाहुणचार म्हणून खायलाही बनवल्या जातात. पाहुणे आल्यानंतर खीरपुरीचा पाहुणचार, वडे वगैरे केले जातात. तर बघा, अशा प्रकारे पूर्ण डाळ धुवून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी करून दळून घेते. ही डाळ मिक्सरमध्ये दळायला थोडी जड जाते. अगदी किंचित पाणी टाकून थोडं आपण अशी अगदी नील दळून घ्यायची. अशा प्रकारे पूर्ण डाळ आपण दळून घेऊया. नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जिरं, लसूण, आल्याचा तुकडा, थोडंसं कोथिंबीरीच्या काड्या दळून घ्यायच्या आणि थोडी कोथिंबीर चिरून बाजूला ठेवून द्यायची. नंतर आपण ते मिश्रणामध्ये टाकणार आहे. तर याच्यामध्ये थोडीशी डाळ घालून, मीठ घालून आणि दळून घ्यायचं. मीठ घालून घेतल्यामुळे काय होतं, लसूण आणि जिरं, लसणामुळे जिरं लवकर बारीक होत नाही, म्हणून थोडंसं मीठ घालून थोडीशी डाळ घालून बारीक करून घ्यायचं. त्यामुळे ती छान बारीक होऊन जातं मग. तर बघा, अशा प्रकारे मी पूर्ण मिक्सरमध्येच दळून घेतलं आहे. तर याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार तिखट घालून घेऊया. याच्यामध्ये ने तुकडे, हिरवी मिरचीचे तुकडे करून तसे वडे बनवतात ना, ते छान नाही लागत. तर अशा प्रकारे आपण पूर्ण डाळीमध्ये जे हळद आणि तिखट टाकलेलं होतं ते छान असं मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये मी सोड्याचा अजिबात वापर करणार नाही आहे. आपल्याला आवडत असेल तर आपण खाण्याचा सोडा याच्यामध्ये थोडासा भरू शकतो. हे इग्नोर करा. हे माझी आजी करायची बनवून ठेवताना, तसं मी केलं आहे. तर बघा, वरतून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. कॉटनचा कपडा घ्यायचा, छान ओला करून घ्यायचा. हाताला सुद्धा थोडं पाणी लावून घ्यायचं आणि तेल ना अगोदर छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर मध्यम गॅसवर छान वडे तळून घ्यायचे. जर आपल्याला असे कुरकुरीत हवे असतील ना, तर अगदी बारीक करायचे आणि जर नरम मऊ पाहिजे असतील तर जरा जाड ठेवायचे. तर बघा, अशा प्रकारे
मी एक एक वडा इथे अगदी मध्यम गॅसवर तळून घेणार आहे. मध्यम गॅसवर तळून घेतल्यामुळे काय होतं, ते आतपर्यंत छान तळल्या जातात, कच्चे नाही राहत आणि खायलाही रुचकर लागतात. बघा, अशा प्रकारे मी सर्व वडे तळून घेणार आहे. अगदी सोडा नाही टाकला ना तरी छान फुलतात ते. तेलही जास्त लागत नाही. बघा, अशा प्रकारे आपले वडे तयार होतात. माझी रेसिपी आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.